अर्जुन दादा आतापर्यंतचे आमचे शत्रू आणि आतापासूनचे दोस्त उत्तमराव, त्याचप्रमाणे आमचे पहिल्यापासूनचे वसतात सगळे माग उभं राहिलेले, पुढे बसलेले सर्व नेते मंडळी. त्याला या युतीला वैयक्तिक माझा विरोध होता, परंतु भैया आणि अर्जुन दादांनी सांगितलं की आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला शांतपणे राजकारण करायचं असेल, विकास करायचा असेल तर आपल्याला उत्तमरावांच्या बरोबर जमवून घ्यावं लागणार आहे. आणि त्यावेळेस विमान आलं बारामतीवरून, नागपूरला गेलं, नागपूरवरून माघारी आलं आणि उत्तमरावने त्यांची भूमिका ठाम ठेवली. मी वेळापूरच्या सभेमध्ये जाणून बुजून तुम्हाला शब्द दिला नाही, कारण मला तुमचे सगळ्याचे चेहरे बघायचे, तुमच्या सगळ्यांचे चेहरे बघायचे. उत्तरामचा चेहरा बघून काय करायचं मला समजलं, पण माझ्या समोर आला तर एखादा माणूस हे आपला कार्यकर्ता आहे म्हणून, मग तुमचे सगळे चेहरे पाहायचे होते म्हणून मी त्या शब्द दिलाय. आता त्या आम्हाला जे उदाहरण दिलं मी, त्याला कारण आहे काय की मला एवढे सांगायचं होतं की माझा एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्याला मी दिलेला शब्द पाळतो, मला उत्तमरावला दिलेला शब्द मी का नाही पाळणार. निश्चितपणे आम्ही पाळू. ते शब्द असा आहे की येत्या असेंब्ली निवडणुकीमध्ये उत्तमरावांना पूर्णपणे आमचा पाठिंबा राहील. त्यामध्ये फक्त अट एकच आहे की पक्षातून अर्ज असला पाहिजे किंवा अपक्ष, दुसऱ्या पक्षात उद्या तुम्ही म्हणणार कमळ घ्या आम्ही नाही येणार, गाड्या घ्या आम्ही नाही येणार, तुम्ही तुतारी घेतली तर 100%, अपक्ष उभं राहायला 100%. आणि दुसरं असं की एखादा फॉर्म नाही भरला, काय उत्तमरावने नाही फॉर्म भरला, दुसरा कोणी फॉर्म भरला तर त्यांच्या आणि भैयाच्या अर्जुन दादाच्या विचारानं नाव सुचवलं जाईल, ते मान्य करून त्याला आम्ही पाठिंबा देऊ. उत्तमरावने सांगेल ते माणूस उत्तमराव सांगतील तो माणूस, आपण विचार करून नाही विचार करू, पण उत्तमराव सांगतील तो. बरोबर आहे. 3 पैकी तुम्ही कुठलाही सांगा, मी सांगतोय 3, पण त्यापैकी उत्तमराव सांगतील तोच. अर्जुन दादा कशाला मध्ये अजून उत्तमराव 3 नावं सांगतील, त्यापैकी कोणताही एक काढू. तुम्ही आम्हाला 3 नावं सांगायची, बरोबर, त्याबरोबर आपण चर्चा करायची आणि 3 पैकी एक त्यांनी सांगायचं, ते फायनल. मला तुमचे सगळ्याचे चेहरे पाहिजे होते म्हणूनच मी सांगितलं मला ह्या 2 गोष्टींनी शब्द दिला. मला शेंडी नाही, शेंडी नाही वस्ताद आम्ही काम केलं पहिलं, बरोबर आहे का. त्यामुळं मी मुद्दाम त्या दिवशी बोललो नाही. आता खुलासा झाला का खुलासा, काय कसं काय, फक्त दिलेला शब्द तुम्ही पाळायचं, आम्ही पाळायचं.